उद्योजकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आदित्य ठाकरे आता मैदानात उतरणार आहेत। आदित्य ठाकरे आज रत्नागिरीचा दौरा करणार आहेत। या दौऱ्यादरम्यान ते रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीला भेट देणार आहेत। या एमआयडीसी मधील रस्त्यांची ते पाहणी करतील आणि उद्योजकांशी चर्चा करतील। उद्योग भवन इथे इंडस्ट्री असोसिएशनचे पदाधिकारी आणि स्थानिक हे जमणार आहेत आणि त्यांच्याशी आदित्य ठाकरे संवाद साधणार आहेत। पाहणी आणि बैठकीनंतर ते पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत आणि आपली भूमिका सुद्धा स्पष्ट करतील। त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी जाऊयात आपण रत्नागिरीमध्ये आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे आपल्यासोबत जोडले गेलेत। रवींद्र, आता उद्योजकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आदित्य ठाकरे रत्नागिरीत येणार आहेत। कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे, काय नेमकी अपडेट्स आहेत? जवळपास 150 ते 200 कंपन्या या एमआयडीसी मध्ये आहेत आणि अशा वेळेस जर पायाभूत मूलभूत सुविधांचा अभाव असेल तर या कंपन्या बंद पडल्या आणि जर दुसऱ्या गुजरातमध्ये गेल्या तर इथल्या नक्कीच स्थानिकांच्या भूमिपुत्रांचा जो रोजगाराचा प्रश्न आहे तो ऐरणीवरती येऊ शकतो। त्यामुळे नक्कीच आजचा जो आदित्य ठाकरेंचा दौरा आहे तो कोकणच्या दृष्टीने आणि युवकांच्या बेरोजगार युवकांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा मानला जातोय। ह्या एमआयडीसीची पाहणी केल्यानंतर जे आदित्य ठाकरे आहेत ते इथल्याच उद्योग भवनांमध्ये जाऊन माध्यमांशी बोलणार आहेत, संवाद साधणार आहेत आणि त्याच्यानंतरच आपल्याला कळेल की आदित्य ठाकरे आहेत ती कोणती भूमिका घेतात। अगदी त्यामुळे ते कोणती भूमिका घेतात, तसंच या वेळेला ते रत्नागिरीमध्ये येऊन पत्रकार परिषदेमधून कुणावर निशाणा साधतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।